नमस्कार मंडळी, जय खानदेश. आजचा दिवस खूपच खास आहे कारण की आज माझ्या वहिनीच्या बहिणीचं लग्न आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण गावाला आलेलो आहोत. खानदेशामध्ये लग्न म्हटलं की खूपच मजा, मस्ती, धमाल असते आणि आज आम्ही हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत आणि उद्या लग्न आहे. सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या खानदेशी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा दिवस खूपच आनंदाचा आहे. आज आमच्या लाडक्या रुपालीच्या हळदीचा कार्यक्रम आहे. आमची नवरी बघा किती सुंदर आणि किती गोड दिसत आहे. आज सर्वजण रुपालीच्या हळदीसाठी पाहुणे मंडळी, सर्व नातेवाईक आलेले आहेत आणि आमची जी नवरी आहे ती पारंपरिक साडीमध्ये बघा किती सुंदर दिसत आहे, किती गोड दिसत आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये हळदीचा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. नवरीला हळद लावण्यासाठी नवरीच्या आजूबाजूला 5 सुवासिनी बसलेल्या आहेत. ज्यांच्या नावाने नवरीला हळद निघालेली आहे, त्या जोडप्याच्या हाताने आधी नवरीला हळद लावली जाणार आहे आणि त्यानंतर मग 5 सुवासिनी नवरीला हळद लावणार आहेत. सर्वात आधी हळदीने जो दोरा आहे, त्या दोऱ्याला हळद लावून घेतलेली आहे. सर्व दोरा हळदीने पिवळा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर नवरीला हळद लावायला सुरुवात केलेली आहे. आमच्या खानदेशामध्ये हळदीच्या कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळपासून केली जाते आणि संध्याकाळी नवरीला किंवा नवरदेवाला हळद लावली जाते. संध्याकाळचे 5 किंवा 6 वाजता नवरी आणि नवरदेवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होतो. नवरीला हळद लावताना हळदीचे गाणे म्हटले जातात. अय नावेले बरं का कोण लिहिराय ना दिसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास. ईश्वररावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. माझ्या चटणीवर प्रेम करते वाटून माझ्या चटणीवर प्रेम करते मी जगांचं नाव घेते तुमच्या मांडीवर. चांदीच्या वाटीत चकमक दही, चांदीच्या वाटीत चकमक दही, रोहिदास रावाने चमक आहे. माती पुरुष दिला अर्ध्या रात्रीच्या पुरुषाला पाणी देते. आमचे पती पुण्याला जाते, आमचे पती पुण्याला जाते. पुण्याहून आणले 50 पान, पुण्याहून आणले 50 पान. 25 तासावर 25 पानावर कापड, 25 पानावर काठावर ना कशाला आमचं बोलण्याचं द्यावं दिलंच. आमच्या नवरीला हळद लावून झालेली आहे आणि हळद लावून झाल्यानंतर नवरीच्या गळ्यामध्ये पोयतं घातलेलं आहे आणि पोयतं घालण्याच्या आधी ज्या 5 सुवासिनी असतात त्या 5 सुवासिनी छान छान असे उखाणे घेतात. उखाणे घेऊन झाल्यानंतर मग नवरीच्या गळ्यामध्ये पोयतं घालण्यात येतं. नवरीच्या गळ्यामध्ये 5ही सुवासिनींनी पोयतं घातलेलं आहे. पोयतं घालून झाल्यानंतर मग जे आलेले पाहुणे असतात ते नवरीला हळद लावण्यासाठी स्टेजवर आले होते आणि त्यांनी देखील नवरीला हळद लावली. जे आपले जवळचे नातेवाईक होते त्या सर्व नातेवाईकांनी नवरीला हळद लावली आणि तिच्यासोबत छान छान असे फोटो काढले आणि त्यानंतर नवरदेवालाही बोलवलं कारण की नवरदेवाला नवरीच्या आधी हळद लावून झालेली होती. नवरदेवाला हळद लावून झाल्यानंतर नवरदेवाची उष्टी हळद नवरीसाठी आणली आणि त्यानंतर नवरीला हळद लावण्यात आली होती. आता नवरी आणि नवरदेव दोघांनाही हळद लावून झाली होती आणि जे पाहुणे मंडळी जे नातेवाईक आलेले होते ते सर्व नातेवाईक नवरदेव आणि नवरीसाठी ओवाळणी टाकण्यासाठी स्टेजवर येत होते. स्टेजवर येऊन ओवाळणी टाकत होते आणि नवरदेव नवरीला भेटत देखील होते आणि त्यांच्यासोबत छान छान असे फोटो देखील काढत होते. आपल्या खानदेशामध्ये ह्या ज्या चालीरीती आहेत, ह्या ज्या पद्धती आहेत त्या खरंच खूपच छान आहेत. नवरदेव नवरीला ओवाळणी टाकलं म्हणजे त्यांच्यावरचं एक प्रेम आपण दाखवत असतो. म्हणून ह्या ज्या चालीरीती लावल्या आहेत त्या मला खरंच खूपच आवडतात आणि खूप छान वाटतं ह्या सर्व चालीरीती बघून. आता आम्ही पण स्टेजवर जाणार आहोत आणि नवरी नवरदेवाला भेटणार आहोत. त्यांच्यावर ओवाळणी टाकणार आहोत. कारण की स्टेजवर खूप गर्दी आहे म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. आता आम्ही स्टेजवर जाणार आहोत. कारण की स्टेजवर ऑलरेडी खूपच गर्दी आहे. खूप पाहुणे मंडळी आहेत. त्यांनाही नवरदेव नवरीसोबत फोटो काढायचे आहेत.
आम्ही थोडी गर्दी कमी झाल्यावर आम्ही स्टेजवर गेलो, नवरीला भेटलो, नवरदेवाला भेटलो, त्यांच्यावर ओवाळणी टाकली आणि नवरी आणि नवरदेवासोबत छान असा फोटो काढून घेतला. फोटो काढून झाल्यानंतर आता आम्ही खाली जाणार होतो. खाली जेवणाची व्यवस्था खालीच केलेली होती आणि काही पाहुणे मंडळी जेवण्यासाठी खाली गेले होते आणि काही डीजे चालू झाला म्हणून सर्वजण आता नाचण्यासाठी खाली आले होते. चला तर आता आपण बघूया खानदेशी डान्स. Thank you.